जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल.ग. तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण 17वी. आपल्या कष्टास यश येणं हे केवळ परमेश्वराच्या कृपेवरच अवलंबून असतं. एक मुलगा इंग्रजी विषय घेऊन MA परीक्षेत पहिल्या वर्गात आला. त्याच्या मामानं त्यास श्री महाराजांना भेटण्यास सांगितलं. तो म्हणाला, मामा, मी देव, ईश्वर, महाराज वगैरे काही मानित नाही. मी पूर्ण नास्तिक आहे. माझा परमेश्वरावर विश्वास नाही, तेव्हा तुम्ही मला या भानगडीत पाडू नका. त्यावर मामा म्हणाला, मी तुझ्याहून मोठा आहे म्हणून आदरयुक्त अंतःकरणानं तू माझ्याकडे आलास. त्याच भूमिकेत एक मोठी व्यक्ती म्हणून आपण महाराजांना भेटू. मुलगा तयार झाला आणि मामा भाचे श्री महाराजांच्या दर्शनास आले. त्यावेळी श्री महाराजांचं बोलणं चालू होतं. भगवंताची उपासना करावी, त्याच्या स्मरणात नित्य राहावं, त्याच्याच इच्छेनं सर्व चालतं म्हणून आपल्या कल्याणासाठी त्याचं सतत चिंतन करीत जावं, असा उपदेश चालू होता. तो संपल्यावर मामानं भाच्याची ओळख करून दिली आणि त्याच्या मोठ्या यशाची कल्पना दिली. श्री महाराजांनी त्याचं मनापासून अभिनंदन केलं आणि ज्याच्या कृपेनं एवढं यश आपल्याला मिळालं त्या भगवंताला आपण विसरू नये असा त्यास उपदेश केला. तेव्हा तो मुलगा श्री महाराजांना म्हणाला, माझा परमेश्वरावर अजिबात विश्वास नाही. मी राम बीम काही जाणत नाही. मी पूर्ण नास्तिक आहे. असं बोलल्यावर श्री महाराज आपल्यावर रागावतील आणि थोडासा वादविवाद होईल अशी त्या मुलाची अपेक्षा होती. तसं काहीच घडलं नाही. पण उलट श्री महाराज शांतपणे म्हणाले, तुमच्यासारखी नास्तिक माणसंच मला मनापासून आवडतात. सत्पुरुषच खरे नास्तिक असतात. भगवंत नाही म्हणून तुम्ही स्वतःच नास्तिक म्हणवता, तर भगवंताहून इतर काही जगात नाही म्हणून संत पुरुष स्वतःच नास्तिक म्हणवतात. एवढाच दोघांमध्ये फरक आहे. हे ऐकून तो मुलगा गोंधळून गेला. तो म्हणाला, आपण असं कसं म्हणता? रामाचं एवढं गुणगान आपण करता आणि राम मी जाणत नाही असं मी म्हणतो, तरी आपल्याला माझा राग कसा आला नाही? उलट मी आपणास आवडतो म्हणता, हे कसं काय? श्री महाराज त्यावर म्हणाले, इथे ही इतकी मंडळी बसली आहेत, ती स्वतःला आस्तिक समजतात, परंतु जेव्हा काही प्रसंग येतो तेव्हा ती नास्तिकासारखी वागतात. त्यापेक्षा तुम्ही जसे आत आहात तसेच बाहेरून आहात, म्हणजे तुम्ही स्वतःशी पूर्ण प्रामाणिक आहात. या कारणाकरता तुम्ही मला आवडता. एवढं बोलून श्री महाराजांनी त्या मुलाच्या आईवडिलांची, भावा बहिणींची, शिक्षणाची आणि पुढे काय करणार याची चौकशी केली. तो पटकन बोलून गेला की मुंबईच्या कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्रोफेसरची जागा रिकामी आहे. तिच्यासाठी मी अर्ज केला आहे. ती मला मिळावी असा आशीर्वाद आपण मला द्यावा. तेव्हा तितक्याच झटक्यानं श्री महाराज म्हणाले, आपण स्वतःला नास्तिक म्हणवतो. नास्तिक माणसानं जिथं लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी धमक दाखवली पाहिजे. तेव्हा इथं माझ्या आशीर्वादाचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मात्र तो गोंधळून गेला आणि कसंही करून मला आशीर्वाद द्या असं बोलला. श्री महाराज त्यास म्हणाले, रामाच्या कृपेनं मला ही जागा मिळू दे असं तुम्ही म्हणा, म्हणजेच मी आशीर्वाद देईन. शेवटी तो तसं म्हणाला आणि श्री महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. मुलाच्या मामास श्री महाराज एवढंच म्हणाले, शिक्षणासाठी एवढा पैसा खर्च करायचा, एवढे कष्ट करायचे आणि शिकून बाहेर पडलेली मुलं नास्तिक बनतात. पैशाचा आणि मुलांच्या आयुष्याचा हा केवढा दुरुपयोग आहे. उत्तम वृत्तीची मुलं तयार होतील असा फरक अभ्यासक्रमात करणं जरूर आहे. ही होती
आठवण 17वी. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.